गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे। या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओविसंख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे। दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले। या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार नष्ट होतो, मनुष्य दुःखमुक्त होतो। घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होती। पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतो। लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो। आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे। श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय, 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे। तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।